अशा फॅसिलिटी देशभरामध्ये खूप फायदेशीर होऊ शकतात। मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देशातला पहिला ड्राय डायजेशनच्या माध्यमातून CBG चा प्लॅन या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे। आज आम्ही या प्लॅनची पूर्ण माहिती घेतली, पाहणी केली आणि 3 फेजेसमध्ये आता सुरुवातीला 400 टन, मग पुन्हा 400 टन आणि ऑगस्टमध्ये 400 टन असा 1200 टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा पार्ट आताच कमिशन होतोय। या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे। यातनं जवळपास 28 TPD या ठिकाणी गॅस तयार होणार आहे। त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यासोबत जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं। त्यामुळे जवळपास संपूर्ण जो कचरा आहे या कचऱ्यातनं एक मोठी व्हॅल्यू या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपत आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लॅन आज या ठिकाणी तयार झाला आहे। मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या सरकारनं घेतलेले आहे, तर ही जरांगे पाटील आज भर उन्हात उपोषणाला बसले। विखे पाटील त्यांना भेटायला गेलेले आहे। सरकारचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? बघा, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतलाय, प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही, सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। त्या निर्देशांचा अवलंबन न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही। त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ। रंगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण, तुम्ही त्यांना काय आश्वासन? मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार GR काढण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। नाही, त्या संदर्भात आता चर्चा चाललेली आहे, एवढ्या डिटेलमध्ये मी बोलणार नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कुठलाही निर्णय घ्यायला आम्ही तयार जी CNG एक ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का प्रोजेक्ट यहाँ पर तैयार हुआ है। जो म्यूनिसिपल वेस्ट है करीब
1200 टन पर डे, 1200 टीपीडी उसका प्रोसेसिंग का ये प्लांट है। इस प्लांट में से बड़े पैमाने पर जो हमारा गैस है वो निर्मित होगा। करीब 28 टीपीडी गैस निर्माण होगा, करीब 120 टीपीडी खाद इसमें से तैयार होगा और करीब 400 टीपीडी आरडीएफ इसमें से तैयार होगा। तो एक प्रकार से देश का ये पहला प्लांट है जहां पर पूरा जो कचरा है ये ड्राई डाइजेशन की पद्धति से इस प्रकार से कन्वर्ट हो रहा है और विदाउट टिपिंग फी यहाँ पर इसका निर्माण किया है। इसमें सुसबीड जो कंपनी है उन्होंने इसमें निवेश किया हुआ है और देश की एक बहुत अच्छी टेक्नोलॉजी अब ये साबित होने वाली है। मैं ऐसा मानता हूँ कि ये पूरे क्षमता से चलने के बाद पूरे देश में यही टेक्नोलॉजी का उपयोग लोग करेंगे। पेट्रोल डीजल के बाद अब सीएनजी के भी रेट बढ़ गए हैं, 2 रुपए बढ़े हैं मुंबई में आज से। देखिए, हम सभी लोग जानते हैं कि दुनिया में ऊर्जा का संकट है, विशेष रूप से फ्यूल का संकट ये सब जगह है। दुनिया के सारे देशों में, ऐसा कोई देश नहीं है, अमेरिका सहित सारे देशों में ये रेट्स बढ़े। अमेरिका में तो बहुत बड़े पैमाने पर ये बढ़े, यूरोप में बढ़े, हमारे आसपास के देशों में बढ़े। अगर हमको सप्लाई चेन मेंटेन करनी है तो हम लोगों को ज़्यादा पैसा पे करना पड़ेगा। जैसे ही मुझे लगता है कि ये सारा क्राइसिस खत्म होगा तो प्राइसेस स्टेबलाइज होगा। Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.